नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करते। दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी हेडलाईन्सवर एक नजर टाकूयात। चांदवडला रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन। अमरावतीत रेड अलर्ट जारी, आतापर्यंत 3 संशयित रुग्णांचा उष्माघाताने मृत्यू। अमरावतीमध्ये खरीप हंगामासाठी महाबीज सज्ज, सोयाबीन तूर बियाण्यांचे युद्धपातळीवर पॅकिंग सुरू। आणि इंधन दरवाढी विरोधात पुण्यात बैलगाडी गाढवांसह काँग्रेसचं अनोखं आंदोलन। नमस्कार, हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। नाशिकच्या चांदवडमध्ये मुंबई इंदोर महामार्गावर तब्बल 3 तास चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, शिवसेनेचे अंबादास दानवे, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ, खासदार शोभा बच्छा उपस्थित होते। सरकारने कांदा दरात अंदाजे 3.5 रुपयांची वाढ केली आहे। सरकारची ही दरवाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार आहे, अशी टीका यावेळी रोहित पवारांनी केली आहे। पाहूयात। सामान्य लोकांच्या विरोधातलं सरकार, शेतकऱ्याचा आवाज या सरकारच्या कानावर पडत नाही। सामान्य लोकांचा आवाज या सरकारच्या कानावर पडत नाही। युवांचा नाही, महिला सुरक्षेचा प्रश्न या राज्यामध्ये जो वाढत चाललेला आहे त्याकडे लक्ष दिलं जात नाही। मग आपल्याला दुसरा कुठला पर्याय नाही, रस्त्यावर उतरावं लागतं, लोकांसाठी लढावं लागतं। 18 तारखेला आपण लढलो तेव्हा तिथं 3.5 रुपयाली कांद्याचा रेट सरकारकडनं वाढवण्यात आला, पण त्याच्यामध्ये आम्ही आणि शेतकरी खुश नव्हते। आमचं म्हणणं होतं इलेक्शनच्या आधी 24 रुपये रेट तुम्ही डिक्लेअर करा, इलेक्शन नंतर 12 साडेबारा रुपये तिथे डिक्लेअर करा। आमचं म्हणणं एवढंच आहे, इलेक्शनच्या आधी जो रेट होता तो तुम्ही डिक्लेअर केला पाहिजे, म्हणून हे आंदोलन आम्ही केलं। आमच्या 6,000 शेतकऱ्यांना, ठीक आहे 6,000 इथं आले असते, 6,000 शेतकऱ्यांना येऊन दिलं नाही आणि आम्हाला तुम्ही ताब्यात घेतलं। कुठेतरी या शेतकऱ्यांच्या मोर्चाला घाबरून आपण जे आंदोलन महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि शेतकऱ्यांनी मिळून इथं केलं, शेतकऱ्यांच्या मुलांनी मजुरांनी सुद्धा केलं, याला कुठेतरी घाबरून मुख्यमंत्री, पणन मंत्री आणि कृषी मंत्री उद्या दिल्लीला जाणार आहेत आणि हे सगळे विषय त्या ठिकाणी मांडणार आहेत। त्यामुळे उद्या दिल्लीमध्ये काय चर्चा होते आपल्याला बघावं लागेल। तरी सुद्धा जसं आमच्या नेत्यांनी सांगितलं, महाविकास आघाडीची उद्या काँग्रेस भवन मुंबईला मीटिंग तिथं होणार आहे। त्या मीटिंगमध्ये पुढे जाऊन मुंबईवर आंदोलन आपण कसं करायचं या महागाईबद्दल सुद्धा आणि शेतकऱ्यांबद्दल सुद्धा तिथं निर्णय घेतला जाईल। त्यामुळे बघूया, पण शेवटी हे बघा, शेवटी सत्तेतले लोक आहेत, लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे, पण लोकांना हे वाटलं नव्हतं की सत्तेत गेल्यानंतर एवढे माजतील। ते माजलेले लोक आहेत, सत्ता आणि पावर आणि पैसा असल्यामुळे त्यांना कुठेही सामान्य लोकांचं पडलेलं नाही। तो माज उतरावा लागतो, रस्त्यावर उतरावं लागतं। रस्त्यावर जर आपण उतरलं नाही तर कोणच आपलं ऐकणार नाही। त्यामुळे आज शेतकऱ्यांनी दाखवून दिलं, सिस्टमच्या विरोधात लढायचं असेल तर सिस्टमच्या विरोधात रस्त्यावरच उतरावं लागतं आणि त्याला आज कुठेतरी यश येताना दिसतंय। उद्या पण कुठल्याही व्यक्तीवर, सामान्य लोकांवर कुठल्याही विषयासाठी अन्याय झाला तर आपल्यासमोर दुसरा कुठला पर्याय नाही, आपल्या रस्त्यावर उतरावंच लागेल। यानंतर राज्यातील येऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकाकरिता सर्वपक्षीय नेते मंडळी आपापल्या उमेदवारांना संधी मिळवण्याकरिता वरिष्ठांकडे कंबर कसताना पाहायला मिळतात। अशातच आता कोकणची एकमेव असलेली जागा आपल्याला मिळावी याकरिता शिवसेना आक्रमक झाली आहे। रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले यांच्या महाडमधील निवासस्थानी शिवसैनिकांनी बैठक घेत कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागावर विकास गोगावलेच लढतील असा आग्रह धरला। तर राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे यांना शिवसैनिकांनी विरोध दर्शवत सुनील तटकरे नेहमीच खोडा घालतात असा घणाघात शिवसैनिकांनी तटकरेंवर केला आहे। नाही, ते असं असलं तरी सुद्धा आम्ही नामदार एकनाथ शिंदे साहेबांकडे आमची भूमिका मांडलेली आहे। आदरणीय भरत शेठ गोगावले, आदरणीय आमचे विकास शेठ सुद्धा भेटलेले आहेत। आम्ही सुद्धा जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी भेटलेलो आहोत। या ठिकाणी आमची मागणी अशी आहे की आमचे मतदार जास्त आहेत, आपले या ठिकाणी आहेत। अहो, सिंधुदुर्गमध्ये तर एकही मतदार नाही, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकही राष्ट्रवादीचा एकही मतदार नाही आणि अत्यंत अल्प मतदान आहेत। रत्नागिरीमध्ये फक्त 10 आहेत मतं आणि अशा परिस्थितीमध्ये जर ही उमेदवारी जर राष्ट्रवादी जात असेल तर आम्ही किती सहन करायचा। लोकसभेला आम्ही अन्याय सहन केला, या ठिकाणी पालकमंत्रीपदासाठी मी अन्याय सहन केला, पुन्हा आम्ही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सुद्धा आम्ही गप्प बसलो आणि आमचा मसला नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष निवडून येऊन सुद्धा आम्हाला राजीनामा द्यावला आणि उपनगराचे देतो म्हणून सांगितलं, अद्यापही राजीनामा दिला नाही। आम्ही फक्त त्यांचा धर्म पाळायचा आणि त्यांनी मात्र त्यांच्या मनाप्रमाणे वागायचा, अशा प्रकारचा शिवसेना सहन करणार नाही। दक्षिण रायगड आदरणीय या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख प्रमोदभाई घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी सभा संपन्न झाली आणि या सभेमध्ये आपण पाहिलं, सर्व शिवसैनिकांनी, आमचे युवा सैनिक असतील, सर्वांनी एकमुखाने आज या ठिकाणी जिल्हा प्रमुखाच्या नेतृत्वाखाली एक ठराव केला आहे। तो ठराव असा असणार आहे की या ठिकाणी मागील वारंवार
अनेक वेळेला या कोकणातील या रायगड जिल्ह्यातील शिवसैनिकांवरती आणि शिवसेनेवरती या ठिकाणी महायुतीमध्ये अन्याय झालेला आहे आणि आता यापुढे कदापि शिवसेना अन्याय सहन करणार नाही ही भूमिका या ठिकाणी सर्वांनी एकमताने घेतलेली आहे. आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीच्या वेळेला सुद्धा या जिल्ह्याचे सन्माननीय खासदार यांच्या पुढाकाराने त्या ठिकाणी वर्षा निवासस्थानी बैठक झाली. त्यावेळेला सुद्धा आमच्या शिवसेनेकडून आदरणीय विकास शेठ गोगावले त्या ठिकाणी इच्छुक होते, पण आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, भरत शेठ गोगावले साहेब यांच्या आदेशाने त्या ठिकाणी सुद्धा त्यावेळेला सुद्धा आम्ही माघार घेतली. कारण या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे 3 आमदार असून सुद्धा एक आमदार असलेल्या राष्ट्रवादीला त्या ठिकाणी आम्ही लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली. आणि आता सुद्धा त्या ठिकाणी या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये शिवसेना 1 नंबरचा पक्ष असताना सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला जर उमेदवारी मिळाली नाही तर त्या ठिकाणी संपूर्ण शिवसैनिकांनी एक निर्धार व्यक्त केला आहे की काही झालं तरी शिवसेना ही निवडणूक लढणार आणि सन्मान्य विकास शेठ गोगावले साहेब यांच्या रूपानं या तरुण आणि तडफदार आक्रमक असा शिवसैनिक आमदार या ठिकाणी होणार अशी भूमिका आम्ही सर्वांनी घेतलेली आहे. साताऱ्यातील 8 युवकांचा पोलादपूर जवळील आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ कारमध्ये 1200 फूट खोल दरीत जाऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. यामधीलच सर्वांना महाबळेश्वर आणि प्रतापगड ट्रेकर्स यांच्या माध्यमातून त्यांच्या दरीत मृतदेह काढण्यात आता यश आले. यामधील 5 मृतदेह आसगाव येथील असलेल्या संपूर्ण आसगावमध्ये शोककळा पसरली आहे. रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास या 5 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले. पेट्रोल डिझेल दरवाढ आणि वाढत्या महागाई विरोधात कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने सरकार विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली आहे. यावेळी आंदोलकांनी कोल्हापूर हुपरी रोडवर रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनासह सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. शिवाय या आंदोलनात दुचाकी वाहनं आणि गॅस सिलेंडरला प्रतिकात्मक हार घालून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शनं करत जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला होता. आज बघितलं तर पेट्रोल, डिझेल आणि गॅस भरमसाठ दरवाढ झालेला आहे. रोज 2-3 रुपये वाढून हे मोदी सरकार सर्वसामान्यांना झटका देत आहे. आणि आज विश्वगुरू म्हणते तर परदेशात फिरत आहे. आणि सर्वसामान्यांनी करायचं काय? आज डिझेलमधून जी वाहतूक होते अन्नधान्याची म्हणा भाजीपाल्याची, त्याच्यामुळे त्याचेही दर वाढलेले आहेत. सर्वसामान्यांना आज जीवनावश्यक वस्तू त्याचा फार मोठा फटका बसणार आहे. कारण जीवनावश्यक वस्तूंचे दर ह्या डिझेल आणि पेट्रोलमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत आहेत. आणि विश्वगुरू 2014 साली सत्तेवर येताना काय म्हटले? महागाई कमी करतो, महागाई नियंत्रणात आणतो म्हणून लोकांना आम्हीच दाखवून तुम्ही सत्तेवर आला. आणि आज लोकांना सर्वसामान्य लोक जगू शकणार नाहीत अशा पद्धतीनं महागाई वाढलेला आहे. आज करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आज निदर्शन केले. मोटरसायकल असेल, डिझेलची रिक्षा असेल आणि सिलेंडर यांना हार घालून या मोदी सरकारचा निषेध केला. आता तर मोदी सरकार सुधारतंय काय आणि आता तर त्याचं डोकं ठिकाणावर येते काय बघण्यासाठी आम्ही आज रस्ता रोको केला. देऊ शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे उद्यान गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढतीये. उद्यानासाठी जवळपास 1 कोटी रुपयांची निधी मंजूर होऊनही नगर परिषदेकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप लहुजी शक्ती सेनेने केलाय. प्रशासनाच्या या दुर्लक्षाविरोधात संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. तर उद्यान तात्काळ सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला. आमची मागणी एकच आहे की दौंड शहरामध्ये एकमेव असं गार्डन आहे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गार्डन. त्या गार्डनाची एवढी दुरावस्था झालेली आहे की आज तिथं बघण्याची पण इच्छा नाही अशी अवस्था करून ठेवलेली आहे दौंड प्रशासनाने. आणि त्यामध्ये आम्ही प्रत्येक वेळी जात असताना पत्र व्यवहार करतो. सीओ नसतील, पत्र घ्यायला कोणी अधिकारी नसतील, खाली जायचं आम्ही आवक जावक घ्यायचं आणि परत घरी यायचं. त्यांना फोन केला तर फोन उचलत नाही. तिसरी वेळ ह्या महिन्यात आमची तिथे जाण्याची की सीओ तिथं नव्हते आज. मग शेवटी आम्ही ते पत्र व्यवहार केले आणि गार्डन बघण्यासाठी इथे नाही का दाखवण्यासाठी आलो. तुमचं जर अशी घटना घडते तुम्ही किती वेळा हे झालं तुम्ही पत्र व्यवहार केला आणि नेमकं याच्यासाठी काही रक्कम आलेली आहे का? काय 1 कोटीचा निधी येऊन पडलेला आहे ह्याच्यात, अजून वापरला गेलेला नाहीये. तुमची भूमिका काय पुढची? आमची हीच भूमिका आहे की गार्डन लवकरात लवकर सुरू करण्यात यावे आणि येत्या 2 दिवसात जर गार्डनचं काम चालू नाही केलं तर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने आम्ही आंदोलन करण्यात येणार आहे आणि त्याची जबाबदार पूर्ण प्रशासन राहील.
साताऱ्यातील खेड ग्रामपंचायतीच्या सरपंच लता फरांदे यांच्यावर अखेर प्रशासकीय कारवाईचा मोठा बडगा उगारण्यात आलाय. तब्बल 17.25 लाखांच्या आर्थिक अनियमितता आणि गंभीर गैरव्यवहार प्रकरणी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या सुनावणीत त्यांना सरपंच पदावरून निलंबित करण्याचा अंतिम आदेश जारी करण्यात आलाय. खेड ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आणि अधिकारांचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी आणि विरोधकांनी प्रशासनाकडे केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली होती. पेट्रोल डिझेल दरवाढ आणि वाढत्या महागाईच्या निषेधार्थ पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तर या आंदोलनात कार्यकर्त्यांनी बैलगाडी, घोडे आणि गाढव आणून अनोख्या पद्धतीने सरकारचा निषेध व्यक्त केलाय. इंधन दर कमी करा, महागाई आटोक्यात आणा अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी सरकारवर टीका केली आहे. पुण्यातील विमाननगर परिसरात 2 हॉटेल मालकांमध्ये आपसातच वाद झाल्यानंतर एका हॉटेल चालकाने तब्बल 10 ते 15 जणांच्या सराईत टोळीला बोलावून समोरील हॉटेल चालकाला शिवीगाळ आणि धमकावल्याचा प्रकार घडलाय. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. आरोपींबाबत 15 दिवसांपूर्वीच एक धक्कादायक माहिती मिळाली होती. ती म्हणजे त्यांनी त्यांच्या हॉटेलमध्ये आलेल्या एका कस्टमरला गळा दाबून मारण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. तर संबंधित कस्टमरने पोलिसांना या सगळ्या घटनेची माहिती दिली तरी देखील त्या हॉटेलवर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये. त्यामुळे पोलिसही या हॉटेल व्यावसायिकाला आणि गुन्हेगारांना पाठीशी घालतायत का असा प्रश्न आता तक्रारदार करतायत. त्यानंतर अमरावतीसह संपूर्ण विदर्भातच उष्णतेची तीव्र लाट कायम आहे. उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसतेय. यामध्येच अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत उष्माघातामुळे 3 संशयित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 21 संशयित रुग्णांनी शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार घेतले असून अनेक रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतलेत. दरम्यान हवामान विभागाने अमरावतीसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनोद पवार यांनी तर नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत बाहेर न पडण्याचं, भरपूर पाणी पिण्याचं आणि उष्णतेपासून बचाव करण्याचं आवाहन केलंय. पाहूयात. सध्या आतापर्यंत आपल्या इकडे 3 ते 4 लोकांचे सस्पेक्टेडमध्ये मृत्यू झाल्याचे दिसून येते. पण पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट अजून शवविच्छेदन रिपोर्ट यायचा आहे. त्याच्यानंतर आपण डिक्लेअर होईलच ते. आणि दुसरी गोष्ट की आपल्या इकडे आतापर्यंत जिल्ह्यामध्ये आमचे जे शासकीय यंत्रणेच्या इन्स्टिट्यूट आहेत, सिव्हिल सर्जन साईटच्या, त्याच्यामध्ये जवळजवळ 20 ते 21 रुग्णांची दाखल झाले होते आणि त्यांना उपचार देऊन संध्याकाळी सोडण्यात आले. आणि दोन रुग्ण आमच्याकडे सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय इथे भरती आहेत. तसेच ग्रामीण भागामधनं 15 ते 16 रुग्ण असण्याची शक्यता जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले. आणि याच्यासाठी आपण प्रत्येक शासकीय रुग्णालयामध्ये शीतगृह तयार करून ठेवलेले आहे, जेणेकरून दुर्रुग्णांना लगेच उपचार व उपचाराखाली आणता येईल तज्ज्ञांच्या याच्यानुसार. परत मी असं आवाहन करतो की सगळ्यांनी सकाळी दुपारी 12 ते 4च्या मध्ये कुठल्याही काम उन्हामध्ये करू नये. आणि जर निघायचंच काम पडलं तर हलक्या रंगाचे कपडे, डोक्याला स्कार्फ बांधूनच बाहेर पडावे आणि सकाळी भरपूर नाश्ता व जेवण करून आणि भरपूर दिवसभरात पाणी प्यावे, एवढे माझे सांगणे राहील. अमरावतीमध्ये आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर महावीजकडून मोठी तयारी सुरू करण्यात आली आहे. मार्डी रोडवरील महावीज कार्यालयात सोयाबीन, तूर, उडीद, संकरित मका यांसह विविध बियाण्यांचं पॅकिंग आता युद्ध पातळीवर सुरू आहे. तर शेतकऱ्यांना वेळेत दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातोय. यंदा सुमारे 1500 क्विंटल सोयाबीन, 550 क्विंटल तूर बियाणे तसंच बीटी कापसाचे 3000 पॅकेट तयार करण्यात आलेत. यासोबतच जैविक खत आणि सेंद्रिय उत्पादनांचाही साठा उपलब्ध ठेवण्यात आलाय. दरम्यान महावीजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध कृषी जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली आहे. नमस्कार. महावीजतर्फे मी संजय प्रभाकरराव देशमुख. महावीज कंपनीचे सोयाबीन, त्यानंतर तूर, उडीद आणि मुगाचे बियाणे उपलब्ध झालेले असून विक्रेत्यापर्यंत सदर बियाण्याचा पुरवठा करण्यात आलेला आहे. यावर्षी अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तर आणि सर्व मागच्या 5 वर्षाचा जर सरासरी विचार केला तर सर्वात जास्त क्षेत्र अमरावती जिल्ह्यात सोयाबीनचं आहे, त्याखालोखाल कपाशीचे आहे,
आणि त्या खालोखाल तुरीचे क्षेत्र आहे. उडीद मुगाचे क्षेत्र पहिले पूर्वी जास्त होते या खारपान पट्ट्यामध्ये भातकुली आणि दर्यापूर तालुक्यात, पण तेही क्षेत्र यावर्षी कमी झालेलं आहे. कारण की उडीद मुगावर जे अर्लीमध्ये जे येलोवेन मोझॅक किंवा इतर याचा प्रादुर्भाव होतो रोगाचा, त्यामुळे तिचं उडदाचं आणि मुगाचं क्षेत्र कमी झालेलं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दरांविरोधात अमरावती शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपांवर जाऊन केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी नागरिकांना मेलोडी चॉकलेट वाटप करत अनोख्या पद्धतीने हा निषेध व्यक्त केलाय. वाढत्या इंधन दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक गणित बिघडत आहे. सोबतच सांगत पेट्रोल डिझेलचे दर तत्काळ कमी करावेत अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. नाही, मागील 5-6 दिवसात या मोदी सरकारने पेट्रोलचे 8 रुपये वाढवलेले आहे. म्हणजे 114 रुपये पेट्रोल आणि 100च्या जवळपास डिझेल गेलेलं आहे. त्याच्यामुळे प्रचंड महागाई वाढणार आहे आणि सामान्य जनतेला हे पेट्रोल काही पुरवणार नाही आहे. आणि इकडे देशाची जनतेचे हाल होऊन राहिले आणि मोदी साहेब तिकडे दुसऱ्या देशात जाऊन मेलोडी चॉकलेटची ॲडव्हर्टाईज करून राहिले. म्हणून त्यांना या भाजप सरकारला जाग आलं पाहिजे. या जनतेला जे त्यांनी फसवणूक करून खोटे आश्वासन देऊन जे मतं मागितले आहे की पेट्रोलचे दर कमी करू, 100 दिवसात महागाई कमी करू, हे सगळे खोटे आश्वासन देऊन जे सत्तेत आलेले आहे त्यांना त्यांची जे दिलेल्या आश्वासनची त्यांना आठवण आली पाहिजे. म्हणून आज हे आंदोलन भाजप सरकार आणि मोदी सरकारचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर कोल्हापुरातील इचलकरंजीत IPL क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन बेटिंग घेणाऱ्या टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 58,90,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अप्पर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाला औद्योगिक वसाहत परिसरातील भुवनेश्वरी मंदिरासमोरील मनीषा एंटरप्राइजेस या फुटवेअर गोदामात मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसारच पोलिसांनी हा छापा टाकला. पोलिसांनी अमय बडवे, अभिजित बडवे, गणेश पाटील, उत्तम सिंग बग्गा, याकूब मुजावर आणि ऋषभ पाटील यांना ताब्यात घेतले. तर या प्रकरणातील 6 आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये IPL सामन्यादरम्यान बेटिंग चालते अशी माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळालेली होती. त्या माहितीच्या आधारे आम्ही त्या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक स्थापन केलं. सदर पथकामध्ये स्थानिक पोलीस ठाण्याचे काही अधिकारी अंमलदार व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अंमलदार असे एक पथक तयार करून त्या पथकामार्फत काल सायंकाळी छापा मारण्यात आला. छापा मारल्यानंतर 6 व्यक्ती त्या ठिकाणी IPL बेटिंग त्या ठिकाणी स्वीकारत असल्याचं दिसून आलं. सदर या कारवाईमध्ये ते ज्या ठिकाणी बसून बेटिंग घेत होते अशी वाहनं जप्त करण्यात आले आहेत. सोबतच 9 मोबाईल हँडसेट, 1 लॅपटॉप आणि काही रोख रक्कम त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आलेली आहे. सर्व मुद्देमाल 59,05,230 रुपयांचा असून सदर आरोपींना ताब्यात घेऊन ते हे ॲप त्यांनी कुठून डेव्हलप केलेलं आहे किंवा या बेटिंगच्या प्रकारामध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे हे त्या ठिकाणी तपासाअंती निष्पन्न केलं जाणार आहे आणि जे आरोपी निष्पन्न होतील त्यांच्यावरती देखील कडक कारवाई करण्यात येणार आहे. या बातमीसह आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.